नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत कैरीची चटपटीत अशी कढी. जेवणाला लज्जत आणणारी अशी ही कढी आहे आणि 10 मिनिटात हा पदार्थ बनून तयार होतो. त्याच्यासाठी 1 वाटी मी कैरीचा किस घेतला आहे. कच्ची कैरी मी किसून घेतली आहे. त्याच वाटीने मोजलं तर पाव वाटी मी इथे बेसन पीठ घेतले आहे. 2 ते 3 पोहे खायचे चमच्याने बेसन पीठ मी इथे वापरले आहे. आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. गरजेप्रमाणे पाणी घालून याची एक पेस्ट फाईन अशी तयार करायची आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घ्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकता. फार चटपटीत आणि चवदार अशी ही कढी बनते. ह्या उन्हाळ्यात कैरीची कढी ही नक्की बनवून बघा. आता अगदी पाव टीस्पून मी इथे मोहरी फोडणीला घातली आहे. मोहरी आपल्याला तडतडू द्यायची आहे. त्याच्यानंतर 15 ते 20 मेथीचे दाणे मी इथे वापरले आहे. त्याच प्रमाणात जिरं पण मी इथे घातलं आहे. आता 2 कट केलेल्या हिरव्या मिरच्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत. कढीपत्त्याची पानं पण आपल्याला 7 ते 8 इथे वापरायची आहे. फोडणी चांगली मिक्स करून घेऊ आणि वाटून घेतलेलं सर्व मिश्रण फोडणीमध्ये घालून घेऊ. आता जितकं मिश्रण होतं त्याच्या 3 पट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. ही कढी पातळच असते. साराप्रमाणे ही कढी असते. कढी ही चांगली मिक्स करून घेऊ. ह्या उन्हाळ्यात अशा पद्धतीची कैरीची कढी तुम्ही नक्की बनवून बघा. मीडियम फ्लेमवर कढी मी उकळत ठेवली आहे. चवीप्रमाणे मीठ आपल्याला आता इथे घालायचं आहे. कैरी फार आंबट असेल तर कैरीचे प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता. पाव टीस्पून हळद पावडर इथे वापरायची आहे. हिंग आणि हळद तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. कढीला चांगली उकळी येऊ देऊ. मध्ये मध्ये कढी आपल्याला ही ढवळून घ्यायची आहे. म्हणजे बेसन पीठ आणि पाणी हे चांगलं मिक्स होईल. आता किंचित उकळी यायला लागली आहे. आता आपल्याला ह्या स्टेजला साखर आणि गूळ वापरायचा आहे. इथे मी 1 मोठा चमचा साखर वापरली आहे आणि 1 वाटीला थोडा कमी असा गूळ वापरला आहे. कैरी कितपत आंबट आहे त्यानुसार साखर आणि गुळाचे प्रमाण ठरू शकते. साखर वापरल्यामुळे एकदम सुपर अशी टेस्ट ह्या कढीला येते. गोडपणा खूप छान बॅलन्स होतो. त्याच्यामुळे साखर ही नक्की वापरून बघा. संपूर्ण गूळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. 5 मिनटं कढी ही चांगली स्लो फ्लेमवर उकळून घेऊ. 10 मिनटात ही कढी बनून तयार होते आणि अतिशय चविष्ट अशी कढी तयार होते. तुम्ही अशा पद्धतीने कैरीची कढी वापरू शकता किंवा थोडी दाटसरपणा हवा असेल तर थोडं शेंगदाण्याचं कूट घालून आमटीप्रमाणे सुद्धा पोळीबरोबर ही कैरीची कढी एन्जॉय करू शकता. इथे मी थोडं 1 मोठा चमचा दाण्याचं कूट वापरते आहे.
दाण्याचं कूट वापरणं हे एकदम ऑप्शनल आहे. आवडत असल्यास तुम्ही नक्की वापरून बघू शकता, किंवा दाण्याचं कूट न वापरता ही कढी खूप छान लागते. अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन ही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या संपूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. कढी ही सर्व करून घेऊ. धन्यवाद.